मानवी जीवन मूल्यांचे प्रभावी प्रसार माध्यम सत्यबोधक टीव्ही. सत्यबोधक समाजाचे सृजनशील चित्रकार, अभिनव पत्रकार, सत्यबोधक समाचार. नमस्कार. सत्यबोधक समाज गणेशोत्सव विशेष भागात आपले हार्दिक स्वागत. गुरुघरी राहून संस्कारित होण्याची गुरुकुल परंपरा प्राचीन भारतापासून चालत आलेली आहे. काळाच्या ओघात ही संस्कृती हळूहळू मागे पडत चालली आहे. नव्या पिढीला नवीन काळाप्रमाणे संस्कारित करण्याची गरज निर्माण झाली आहे. या गरजेची पूर्तता करण्यासाठी पूर्णवाद सम्राट परमपूज्य डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर यांनी नवीन वसतिगृह निर्माण करण्याचा निर्णय घेतला. दिनांक 25 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सातार परिसरातील रामगड गणेश मंदिराच्या प्रांगणात विश्वामित्र विद्यार्थी वसतिगृह भूमिपूजन आणि बांधकामाचा प्रारंभ पारनेरकर गुरुसेवा मंडळाचे अध्यक्ष पूर्णाचार्य गुणेशदादा पारनेरकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. याप्रसंगी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जीवन कला मंडळ संभाजीनगरचे अध्यक्ष श्री गणेशराव जहागीरदार, कार्याध्यक्ष पूर्णाचार्य आनंद मुठाळ, तसेच श्री दिलीप दांडेकर आणि बांधकाम समितीचे अध्यक्ष श्री NG कारखाने यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली. महाराष्ट्राचे रोजगार हमी योजना आणि फल उत्पादन मंत्री श्री संदीपान भुमरे यांच्या सुपुत्राने या बांधकामास आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली भारतीय संस्कृती ही सनातन हिंदू संस्कृती आहे आणि या संस्कृतीमध्ये गुरुकुल ही संकल्पना अतिशय महत्त्वाची होती. आज जर काळ आपण बघितला तर आजच्या काळामध्ये विद्यार्थी कुठे राहतात, कसे राहतात आणि त्यांना शिक्षण कसं मिळतंय हा सगळाच विषय जर आपण अभ्यासासाठी घेतला तर तसं म्हणू नये, पण अतिशय चिंताजनक परिस्थिती या आजच्या काळामध्ये आपण बघत आहोत. मग ही जी काय आज आपण या ठिकाणी भूमिपूजन करत आहोत, सद्गुरूंच्या मनात आलेली इच्छा, त्यांच्या मनात आलेली ही कल्पना आज आपण या ठिकाणी प्रारंभ करत आहोत. या भूमिपूजनच्या निमित्ताने गुरूंच्या मनामध्ये काही आहे, त्यांना या ठिकाणी विद्यार्थ्यांना राहण्यासाठी, विद्यार्थ्यांना नुसतं राहायचंच नाहीये तर भोजनासह आणि तेही संस्कारित अशा वातावरणामध्ये त्यांना या ठिकाणी विद्यार्थ्यांना राहायचंय, ही अशी नाविन्य पूर्ण कल्पना सद्गुरूंच्या मनात आहे. आणि कुमारी चारुता हिंगे यांनी अभिनय अभंग गायन केले. त्यांना श्री प्रबोध जोशी यांनी वायलिनवर साथ संगत केली. युवा राष्ट्र ही भारत भूमी हीच खरी श्रीमंती, युवा राष्ट्र ही भारत भूमी हीच खरी श्रीमंती, विश्वाचे नेतृत्व कराया सुसज्ज युवक क्रांती, विश्वाचे नेतृत्व कराया सुसज्ज युवक क्रांती, सुसज्ज युवक क्रांती, सुसज्ज युवक क्रांती, युवक क्रांतीचा जय घोष हा राष्ट्राचा अभिमान, युवक क्रांतीचा जय घोष हा राष्ट्राचा अभिमान, मानवतेला शिखरावरती नेण्याचे गतिमान, मानवतेला शिखरावरती नेण्याचे गतिमान, मानवतेला शिखरावरती नेण्याचे गतिमान. प्रास्ताविक जीवन कला मंडळ छत्रपती संभाजीनगरचे उपाध्यक्ष श्री शशी पंडित यांनी सांगायचं तात्पर्य असं की हा जो नवीन संकल्पना आज ही वसतिगृहाची जेव्हा सांगण्यात आली तेव्हा आम्हाला या गोष्टीचा विचार केला की याच्या मागं महाराजांचा काय उद्देश असू शकतो, काय संकल्पना असू शकते. कारण ही संकल्पना नवीन होती, पण जेव्हा 3-4 महिने झाले याच्यावर सतत आम्ही विचार करू लागलो तेव्हा लक्षात आलं की आजचा विद्यार्थी हा हुशार आहे
कष्ट करणारा आहे, स्पर्धेला तोंड देणारा आहे. जर का तुम्ही बघितला, हा निसर्गरम्य असा परिसर आहे. इथं संस्कृती केंद्र आहे, इथं देवाचं अधिष्ठान आहे. इथल्या सभागृहामध्ये चांगले विचार त्याला ऐकायला मिळणार आहेत. इथल्या सभागृहामध्ये इथं राहणारे तो शरीराने आणि मनाने सुदृढ असा माणूस होईल. तो चांगला डॉक्टर होईल, तो चांगला वकील होईल, तो चांगला इंजिनियर होईल. नवे नवे तो पुढे एक चांगला पिता होईल, मुलगा होईल. आणि चारित्र्यवंताशिवाय राष्ट्रपोरगे ठरते. या उक्ती समरूप असं व्यक्तिमत्व निर्माण होण्याची कल्पना जी आहे ती या वसतिगृहातून पूर्ण होणार आहे. हा या पूर्ण वसतिगृहाचा उद्देश असावा असं आमचं मत आहे. विश्वामित्र विद्यार्थी वसतिगृहाची माहिती देणाऱ्या पत्रिकेचे विमोचन सर्व जीवन कला मंडळ छत्रपती संभाजीनगरचे कार्याध्यक्ष पूर्णाचार्य श्री आनंद मुठाळ यांनी आपले विचार मांडले. वेगळा उपक्रम जो या ठिकाणीच परमपूजनीय महाराजांनी संकल्पिला, त्याच्या पूर्तीसाठी आपण इथे एकत्रित जमलेलो आहोत. ज्या स्थानावर आपण आज इथे बसलो आहोत, हे स्थान पूर्वी पूर्णपुरुष सभागृह या नावाने ओळखलं जात होतं. आणि या स्थानावर आता एकूणच हा सगळा परिसर हा पूर्णपुरुष विद्या प्रदान करणाराच जणू काही ठरणार आहे, अशा पद्धतीचा एक भव्य प्रकल्प तुमच्या आमच्यासाठी उभा राहतो. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. महाराजांनी जालन्याला जेव्हा मराठवाडा पूर्णवाद परिषदेचं 5वं संयुक्त अधिवेशन औरंगाबाद त्यावेळेचं आणि जालना संयुक्त अधिवेशन घेतलं होतं, तेव्हा 2 महत्त्वाच्या भूमिका महाराजांनी आपल्याला तेव्हा शिकवल्या होत्या, सांगितल्या होत्या. ते म्हणजे संस्कारित अन्न आणि संस्कारित मुलं. तेव्हा संस्कारित अन्नासंबंधाची भूमिका आपण पारनेरला नित्यशा पाहतो, संस्कारित मुलांची भूमिका देखील त्या पद्धतीने आपल्याला तिथे पाहायला मिळते. महाराज इथे पारनेरसारखं हे स्थान निर्माण व्हावं या भूमिकेतनं संस्कारित मुलं घडवण्यासाठी हे केंद्र निर्माण करत आहेत, अशी ही भूमिका यामागची असावी असं माझा याबद्दलचा आणि कयास आहे. जीवन कला मंडळ छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष श्री गणेशराव जहागीरदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. जीवन कला मंडळ छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष या ठिकाणी हा प्रकल्प उभा करण्यासाठी ज्यावेळेस महाराजांनी आम्हाला आज्ञा दिली, तर थोडासा असा प्रश्न पडला की वसतिगृह कशासाठी. परंतु ज्याची उकल महाराजांनी त्यावेळेस केल्यानंतर थोडासा आम्हालाही त्या दृष्टिकोनातून पाहायला सुरुवात केली की आज सभ्यता आणि संस्कृतीमध्ये पुण्यासारख्या ठिकाणी अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि वेगवेगळ्या शहरामधून आज विद्यार्थ्याला दिशा नाही मिळाल्यामुळे त्यांची दशा होती. म्हणून सद्गुरू एक काम करतो की नेहमी आपल्या समाजाला एक दिशा देतो, त्यामुळे त्यांची दशा होत नाही. म्हणून याच्यातून आपल्याला हे निर्माण होणारं कार्य निश्चितच आपल्या सर्व या समाजाला निश्चित उपयोगाला पडेल. परंतु पूर्णाचार्य गणेशदादा पारनेरकर यांनी या कार्यात पुढे दिशा कशी देता येईल याबद्दल. पण विद्यार्थी निर्माण करणं फार कठीण आहे. विद्यार्जन हे माणसाची बुद्धी तयार करू शकतं, माणसाला बुद्धिवान करू शकतं. पण विद्यार्थ्याकडे जे लागत असतं त्याला मन आणि बुद्धी दोन्ही लागत असतं. विद्या आकार घडवू शकते, पण मन घडवण्याकरता विश्वामित्रच लागतं. ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला घरात ठेवून घ्यावं लागतं, त्याला घरासारखे संस्कार द्यावे लागतात, त्याला शहाणं करावं लागतं, त्याला शिकवावं लागतं आणि घरच्या मुलांपेक्षाही त्याला जास्त प्रेम द्यावं लागतं. हे संस्कार पारनेरकर परिवाराचे फार मोठे संस्कार आहेत, जे आजपर्यंत चालू आहेत. पारनेरचं शिक्षण हे औरंगाबादमध्ये राहून कसं देता येईल विद्यार्थ्यांना, त्यासाठी जर कोणता उपक्रम असेल तर तो विश्वामित्र गुरुकुलाचा उपक्रम आहे. याचा विचार तुम्ही आम्ही अंतःकरणात फार ठेवणं गरजेचं आहे. आज याची काळाला अत्यंत गरज आहे. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला, मुला मुलीला मी अनुभवतो आहे, पाहतो आहे. त्याला शिक्षण देताना कशाची गरज आहे याचाही मी अभ्यास करतो आहे. मला माहिती आहे त्याला कसलं शिक्षण अपेक्षित आहे, त्याला काय शिकवणं गरजेचं आहे.
त्याला शिक्षणापेक्षाही दुसऱ्या कुठल्या गोष्टींची गरज आहे. पण जितकं शिक्षणाकडे लक्ष दिलं जातंय तितकं इतर कुठल्याही गोष्टींकडे आज लक्ष दिलं जात नाही. ही भारतीयांची खंत आहे. आम्ही जितकं शिक्षणाला महत्व दिलंय, 90%, 100%, 110% आले तरी हरकत नाही, पण आले पाहिजे याच्यासाठी आमचा आग्रह आहे. त्याच्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करतो आहोत. पण त्याच्या जीवनात तो यशस्वी होण्याकरता त्याला घरातून काही शिक्षण देणं गरजेचं आहे. याचा कुठेतरी अडसर आमच्या जीवनात आहे आणि त्याचा विचार आम्ही करणं फार गरजेचं झालेलं आहे. बंधू भगिनींनो, आभार प्रदर्शन श्री संतोष देशमुख यांनी केले. म्हणजे चांगली सुरुवात ही कामाचे अर्ध काम झाल्यासारखं असतं. त्याचा आज प्रत्यय निश्चित सगळ्यांना आलेला आहे. आणि आजच्या या मंगलमय संध्याकाळी गणेशोत्सवाच्या पावन काळात विश्वामित्र विद्यार्थी वसतिगृह व सांस्कृतिक सभागृह याचं भूमिपूजन राम गणेश याच्या चरणी, व्याडेश्वराच्या चरणी आणि मल्हारी माळसाकांत यांच्या प्रांगणात होत आहे. याचा निश्चित आपल्या सर्वांना आनंदच होत आहे. दिनांक 25 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे शिवराम मंदिर येथे पूर्णाचार्य गणेशदादा पारनेरकर यांचे मार्गदर्शनपर तिसरे सत्र संपन्न झाले. पूर्णवाद युवा फोरम आणि पूर्णकन्या प्रतिष्ठान यांच्यासाठी विशेषत्वाने आयोजित करण्यात आलेल्या या सत्राचे सूत्रसंचालन सौ सायली मालखरे यांनी केले. पाठबळ आहे आणि त्यामुळेच तो पूर्णचंद्र होऊ शकतो. आपण सध्या जो अभ्यास करत आहोत ती विद्या आहे असं स्पष्ट त्यांनी उल्लेख केला. क्लॅरिफिकेशन आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला मिळालं आहे. आणि ते का शिकायचं तर कारण विद्येने नम्रपणा येत असतो. षडांग साधना ही साधना करत असताना काही गुण लागतात आणि सर्वप्रथम म्हणूनच ईश्वराच्या गुणांचा अभ्यास आपण मागच्या सदरामध्ये केला. तेव्हा यश, श्री, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, औदार्य हे 6 ईश्वराचे षड्गुण. यश अर्थात स्वतःला मोठं करून घेणं, शोभायमान करणं. श्री, यशाला शोभा येईल अशी वर्तवणूक ठेवणं. ज्ञान व वैराग्य हे प्रयत्नाने संपादन करावं लागतं. ऐश्वर्य म्हणजेच जीवन आणि औदार्य जीवनातील ऐश्वर्याचा आनंद उपभोगणं म्हणजे औदार्य. ईश्वराचे हे 6 गुण मिळवण्यासाठी जी लागते ती पूर्णवादी षडांग साधना. यामध्ये यश म्हणजे नैपुण्य, श्री म्हणजे योजकता, ज्ञान म्हणजे लोकमत, वैराग्य हा लोकसंग्रह, ऐश्वर्य हे कालज्ञान, तर औदार्य म्हणजे उपासना. अशा ह्या जोड्यांचा अभ्यास आदरणीय गणेशदादांनी आपल्याकडून करून घेतला. उलेन बतार मंगोलिया येथे झालेल्या जिम्नॅशियम स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंचा या प्रसंगी विशेष सत्कार पूर्णाचार्य गणेशदादा पारनेरकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. सूत्राचे वाचन नीतिशास्त्रात जरी ठोकळ नियम म्हणून अमुक एक सिद्धांत सांगितला असला तरी त्याची प्रत्यक्ष व्यवहाराशी सांगड घालणे फार कठीण असते. उत्पन्नाच्या मानाने खर्चाचे प्रमाण ठेवावे, त्यापेक्षा अधिक खर्च करू नये हा नीतीचा सिद्धांत आपण मान्य करतो. पण जर आपल्या जवळचा नातलग खूप आजारी असेल तर त्यास लागणाऱ्या उपचाराचा खर्च आपल्या उत्पन्नापेक्षाही अधिक असला तरी अशा वेळी आपण या सिद्धांतास बळी न पडता कर्ज काढून भागवतो. या प्रसंगी सिद्धांतास नैतिक बाब येतो. दुसऱ्या प्रसंगी घरातील एखादे कार्य करण्यास जर आपल्या उत्पन्नापेक्षा अधिक खर्च लागत असेल व आपण ते कर्ज काढून केले तर वरील नैतिक सिद्धांत येथे तंतोतंत लागू पडतो. पूर्णाचार्य गणेशदादा पारनेरकर यांनी सर्वांना आपल्या ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले. जीवन किती सोपं आपल्याला मिळालेलं आहे आणि ते आपलं आनंदाने कसं जगू शकू हे कळणं ही कला आहे. आणि दुसऱ्याचं जीवन हे किती कठीण आहे त्याला आम्ही कसं सोपं करू शकू याचा विचार करणं ही कला आहे. हे कलेचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून जीवन हा एक नवा दृष्टिकोन महाराजांनी आपल्याला दिलाय. म्हणून नीतीमध्ये आणि जीवनामध्ये कलेमध्ये फरक आहे. महाराजांनी नीती हा
हा विषय याच्यामध्ये दोन्ही विषय दिले. काय दिले? नीती पण दिली आहे आणि आपल्याला कलेचा पण अभ्यास याचा शिकवला. महाराजांनी नीतीमध्ये शिकवताना काय सांगितलं याच्यामध्ये? या अभ्यासामध्ये तुम्हाला एक फार चांगली गोष्ट सांगितली की नीतीला बुद्धीच्या भूमिकेतून पाहणं हे अपेक्षित आहे, गरजेचं आहे. अनेक विद्यार्थ्यांना अनेक गोष्टींची गरज असते. ती गरज आपल्याला भागवता येणं शक्य आहे का नाही आपल्याला माहिती नाहीये. एखादा विद्यार्थी आहे, त्याला शिकायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे, त्याला खूप चांगलं व्हायचं आहे, पण त्याची पात्रता नाही आहे, त्याला तेवढी ताकद नाही आहे, त्याला तेवढी शक्ती नाही आहे, त्याच्याजवळ तेवढा पैसा नाही आहे, त्याला जे अपेक्षित आहे, त्याला जे शिकायचं त्याला देऊ शकत नाही आहे. अशा वेळेस एखादी गोष्ट आपण लक्षात घेणं, त्या मुलाचा विचार आपल्या अंतःकरणात ठेवून त्या मुलाला आपलं सहकार्य करून त्याला शिकण्याकरता प्रोत्साहित करून आपल्याला ताकद नसतानाही आपण त्याच्यासाठी पूर्ण उरणं, त्याच्यासाठी आपण तयार करणं ही नीतिमत्ता आहे. आणि ही नीतिमत्ता चांगली समजली जाते. एखाद्याला आपल्या माध्यमातून आपली परिस्थिती नसताना सुद्धा दुसऱ्याची गरज भागवण्यासाठी आपण तयार होणं ही नीतिमत्ता आहे. आभार प्रदर्शन श्री अभिजित कुलकर्णी यांनी केले. एखादं काम करायला साधनं लागत नाही तर हेतू शुद्ध ठेवावा लागतो, साक्षेपाणी पावलं टाकावे लागतात, हे कळणं म्हणजे परिवर्तन. त्याचबरोबर कॉम्पिटिशन आणि कम्पॅरिझन याच्याही पेक्षा मोठं काही जर असेल तर ते म्हणजे ॲप्रिशिएशन, हे कळणं म्हणजे परिवर्तन. आणि नॉट फेल्युअर बट लो एम इज अ क्राईम, हे कळणं म्हणजे परिवर्तन. आणि या सगळ्या परिवर्तनातून कलेला टिकवण्यापेक्षा कलेमध्येही परिवर्तन करणं हे कळणं म्हणजे उत्सव. हे आज आजच्या भागात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. नमस्कार. सत्यबोधक समाजाचे सृजनशील चित्रकार, अभिनव पत्रकार, सत्यबोधक समाचार. मानवी जीवन मूल्यांचे प्रभावी प्रसार माध्यम, सत्यबोधक टीव्ही.